पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहे जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी तुम्हाला सांगते की जीवनातील तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमचं जे पाचारण आहे तिथवर बरेच जण पोहोचत नाहीत. क्षमता स्थिरतेने येत असते. जेव्हा देव तुम्हाला बोलवतो त्याला ठाऊक असतं तुम्ही कोणत्या गोंधळात आहात ते, आणि आपल्या अशक्तपणात त्याची शक्ती योग्य प्रकारे कार्य करते. त्याचा प्रकाश तडा गेलेल्या भांड्यातून अधिक चकाकतो. ज्या लोकांकडे सगळं काही असतं त्यांच्यापेक्षा जास्त मी जेव्हा त्याला मिळाले मी तडा गेलेलं भांड होते. देव हेतुपूर्वक जगातील अशक्त आणि मूर्ख लोकांना निवडतो. त्याचा प्रकाश अशा लोकांद्वारे प्रकाशित होतो आणि लोकांनी ते पाहून म्हणावं खरोखर देवच करू जाणे. म्हणजे हे देवाचंच कार्य आहे. शाळेत असताना मी इंग्रजीत जवळपास नापास होणार होते कारण मला नाम, सर्वनाम, क्रियापद, वाक्यरचना काहीही कळत नव्हतं. मी कधी क्रियापद किंवा नाम याची पर्वा केली नाही. मी रोज टीव्ही, रेडिओ आणि इतर साधनांद्वारे जगातील पुष्कळशा लोकांशी संपर्क साधते आणि ही क्षमता म्हणजे देवाकडची देणगी, आणि देव तुम्हाला देणगी देतो अगदी तुमच्यात असलेल्या किंवा नसलेल्या नैसर्गिक क्षमतेपेक्षाही अधिक. पण त्या देणग्यांनी पूर्ण रूपात कार्य करावं म्हणून काही गोष्टींची गरज असते. ती तुम्हाला स्थिर करण्यासाठी तुमच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला कार्य करू द्या स्थिरतेने. स्थिरतेद्वारे क्षमता मिळत असते. मला आमची सुरुवातीची जागा आठवते. आमच्या घराचं तळघर हे आमचं पहिलं ऑफिस होतं. मी माझ्या खुर्चीत बसून टेबलवर डोकं ठेवून माझ्या सेवाकार्याची वाढ होण्यासाठी प्रार्थना करत होते. देवा, माझ्या आयुष्यात इतकं मोठं पाचारण आहे, मी किती काळापासून वाट पाहतेय. देवा, माझं सेवा कार्य वाढायची गरज आहे. सैताना, मी तुला धमकावतेय. तू माझ्या सेवा कार्याची वाढ रोखू शकणार नाहीस. आणि देवाला मी स्पष्टपणे बोलताना ऐकलं, जॉयस, जोवर मी सांगतो तसं तू करणार नाहीस, तुझ्या नवऱ्याबरोबर बोलण्याबाबतीत, तुझ्या सेवा कार्याबाबतीत काही होणार नाही. चला आता मी काय म्हणते ते तुम्ही लक्षात घ्या, कारण माझी जीभ इतकी धारदार आहे की त्यामुळे तुमचे तुकडे तुकडे होऊ शकतात. आणि मी काही स्वीकारण्याच्या किंवा स्वाधीन होण्याच्या बाबतीत उत्सुक नाहीये. माझ्याशी लोकांनी गैरवर्तन केलं, माझं शोषण केलं, म्हणून मी स्वतःशी एक करार केला की जी काही वर्ष मी वाढत होते मला कुणी काही सांगू नये, खास करून पुरुषांनी तर नाहीच. हे तसं ऐकायला बरं वाटतं पण देवाच्या अर्थशास्त्रात बसत नाही. आणि देव माझ्याशी चांगलं वागत होता, तो चांगला पुरुष होता, पण माझ्यात विक्षिप्तपणाचा आत्मा होता. मी प्रत्येकात दोष काढत होते, इतर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एकच न आवडलेली गोष्ट बघत होते. मी फटकळ असल्याने त्याला काही करायचं असेल आणि त्याच्याशी मी सहमत नसेल तर मी बोलायचे, वाद घालायचे, आणि त्यावेळेला देव हाताळत होता मी माझं तोंड बंद ठेवावं म्हणून. तुमच्यापैकी कुणाबाबतीत देव काय करू इच्छितोय का? अनुवाद 7:22 मध्ये तो म्हणतो, जेव्हा मी तुझ्या शत्रूंना तुझ्या हाती देईन. हे खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही कधीही समस्येवर फक्त जय मिळवणार नाही. तुम्हाला हवं तेव्हा, तर पवित्र आत्म्याला ज्यावेळी वाटेल तेव्हा ते तुमच्या स्वाधीन होईल. बायबल म्हणतं, तू शत्रूचा समूळ नाश कर. तू त्याच्याशी कसलाही करार करू नकोस, त्याच्याशी विवाह संबंध ठेवू नकोस. तू त्याचा समूळ नाश कर आणि त्याला घालवून दे. तर मग रविवारी मंगळवारी मला धार्मिक व्हायचंय आणि उर्वरित आठवड्यात मी वाईट वागले तरी चालेल असं नाही चालणार. माझ्या टेबलवर डोकं ठेवून प्रार्थना करताना माझं सेवाकार्य वाढू लागलं होतं. काही रेडिओ स्टेशनवर मी येऊ लागले होते. 100-200 लोकांच्या सभा सुरू झाल्या होत्या. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कदाचित देवाच्या दयेने आणि कृपेने मी छोटं मोठं काही करू लागले होते. काही बायबल स्टडी घेत होते, सभा होत्या ज्यांना माझ्याशी जितकं वाईट वागता येईल तितके वाईट वागणारे लोक येत होते. पण एक सांगू, जर देवाने ज्या प्रकारे मी माझ्या पतीशी वागत होते, मला चिडवणाऱ्या लोकांबाबतीत वागत होते, ते मार्ग बदलले नसते तर खरंच आज मी इथे उभी नसते. हे इतकं सोपं आहे.
कारण मी तुम्हाला सांगते की आपलं यश हे जीवनातल्या आपल्या क्षमतेवर अवलंबून नसतं, तर ते पुष्कळसं आपल्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पुष्कळशा लोकांकडे विविध दानं असतात जी त्यांना वरपर्यंत घेऊन जातात, पण तिथेच टिकून राहण्याची पुरेशी गुणवत्ता त्यांच्यात नसते. म्हणून तुटणाऱ्या ताऱ्यांबाबतीत मला जराही उत्सुकता नाही. अरे वा, या व्यक्तीबाबतीत तुम्ही ऐकलंय का? फार मोठा माणूस. पण जर तो मुळावलेला, जमिनीवरच वावरणारा, जीवनात तुटलेपणा अनुभवलेला नसेल तर त्या जागी राहू शकणार नाही. जेवढ्या गतीने तो वर गेला असेल त्याच्या दुप्पट वेगाने तो किंवा ती खाली येईल. देवाला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या इतर कुणाची गरज नसते त्याच्या नावाने लोकांना वेडं बनवत राहण्यासाठी. तर आपल्याला स्थैर्याची गरज आहे. क्षमता स्थैर्याद्वारे मुक्त होत असते. मोशेला त्याच्या जीवनात खूप पाचारण होतं, पण तो भावुक होता. तो स्वतःच्याच विचारांवर आणि शक्तीवर प्रतिक्रिया देत होता. म्हणून देवाने त्याला 40 वर्ष रानावनात पाठवलं विनम्रता शिकवण्यासाठी. आमीन. पेत्र खूप फटकळ होता, स्वभावाने चंचल होता, पण मनाचा खूप चांगला होता. आणि देव जेव्हा अंतःकरण पाहतो तेव्हा तो तुमच्यासोबत काम करतो, तेव्हा तुम्ही एकतर ऐकता नाही तर दयनीय होता. चला, एक बहीण तर इथे आहे जी माझ्याशी सहमत आहे. तर आपण विचारांमध्ये आणि तोंडाळपणामध्ये प्रगती केलेली आहे, पण मी सत्य सांगते, तोंडावर नियंत्रण घालण्या एवढं कठीण काम नसेल. कदाचित तुमच्या भावना आणि तुमचा मूड नियंत्रित करता येतो, पण मी सांगते ते दोन्ही जवळपास सारखेच आहेत. कारण जेव्हा आपल्याला वाटतं किंवा वाटत नाही, खास करून भावना जेव्हा खूप तीव्र असतात, योग्य गोष्ट करणं खरंच खूप कठीण होऊन बसतं. जेव्हा तुमचा चुकीचा विचार असतो. आज जर तुम्ही इथून जाऊ शकत असाल, तसं मन तुम्ही तयार केलं असेल, मनात ठरवलं असेल, तर मला काय वाटतं याची मला पर्वा नाही. देवाच्या कृपेने आणि दयेने मी योग्य तेच करत राहणार. तुम्हाला असं वाटायला नको की कुणाला तरी क्षमा करायची म्हणून केली, कुणाशी तरी चांगलं वागावंसं वाटलं म्हणून चांगलं वागलो. माझं आयुष्यभर शोषण केल्यावर माझ्या वडिलांची ते मरेपर्यंत काळजी घ्यावी असं मला वाटलं नव्हतं, पण मी ते करणं निवडलं. बायबल म्हणतं योग्य कर्म आणि योग्य निवड करण्यासाठी कष्टी होऊ नका, कारण जर तुम्ही तसं केलं तर योग्य वेळी तुम्ही कापणी कराल, जर तुम्ही आळस केलात तर नाही. म्हणून तुम्हाला वाटायला नको की चांगल्याशीच चांगलं वागावं. तुमच्या चेहऱ्यावर स्मित असण्यासाठी तुम्ही आनंदी असण्याची गरज नाही. स्थिरतेमध्ये क्षमता असते. जेव्हा तुम्ही अस्वस्थ किंवा निराश असता तेव्हा चटकन स्थिर आणि शांत मनस्थितीत परतण्याची त्याच्यामध्ये ताकद असते. कोणत्याही परिस्थितीत उभं राहण्याची किंवा प्रयत्न करून शांत राहण्याची. किती सुंदर. स्थिरता ही एक सुंदर भेट आपण इतरांना किंवा स्वतःलाही देऊ शकतो. नक्कीच. स्थिरता म्हणजे अवलंबून असणं. जेव्हा एखादा स्थिर असतो तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू शकता. मी नेहमीच डेव्हवर अवलंबून राहू शकते चांगल्या मूडसाठी. 43 वर्षांपूर्वी या माणसाशी मी लग्न केलं आणि खरंच मी सांगू शकते किंवा कदाचित तुम्हाला माहीतही असेल, या संपूर्ण काळात मी त्याला फक्त 4 किंवा 5 वेळा वाईट मूडमध्ये पाहिलंय. आणि तो सुद्धा इतका वाईट नव्हता. म्हणजे लग्नानंतरच्या पहिल्या महिन्यात जेवढा वाईट मूड होता तेवढा त्यानंतर त्याच्या पूर्ण आयुष्यात नव्हता. आणि विशेष म्हणजे मला विश्वास आहे डेव्हचं ते व्यक्तिमत्व होतं. एकदम शांत, स्थिर राहायचं आणि देवावर अधिक विश्वास ठेवायचा. आणि ही त्याची निवड होती, देवावर विश्वास ठेवण्याची. आणखी एक गोष्ट डेव्हला स्थिर ठेवू शकायची आणि ती म्हणजे काही जणांना आश्चर्य वाटेल, पण तो स्वतःची खरंच खूप काळजी घेतो. म्हणजे त्याचा व्यायाम किंवा सटरफटर न खाणं, भरपूर झोप घेणं, एका कोपऱ्यात बसून फक्त बघत राहणं. तुम्ही म्हणाले याचा स्थिरतेशी काय संबंध? या सगळ्याचा स्थिरतेशी संबंध आहे. कारण तुम्ही खूप थकलेले असताना योग्य वागणं खरंच खूप कठीण आहे. संपूर्ण दिवस मी इथे उभी राहून तुम्हाला प्रोत्साहन देते की स्वतःची काळजी घ्या. यात तुमच्या येण्याचा सार्थक होईल. आणि जो सहज दबला जातो, निराश होतो, रागवतो, हताश होतो, अस्वस्थ होतो, तो दयनीय असतो. तुमच्या कुटुंबावर उपकार करा.
चला आता तुम्ही थकला असाल, मीही थकले, एवढं संपूया आणि मग पुढे जाऊ. तुमच्या कुटुंबावर एक उपकार करा. आमेन. तुमच्या कुटुंबावर उपकार करा, मन जरा मोठं करा, म्हणजे घरी जाताना ते बुरसटलेले विचार घेऊन तुम्ही जाणार नाही आणि वाईट मूडनी सुद्धा नाही. वाईट मूड घेऊन सुद्धा तुम्ही जाणार नाही. म्हणजे एखाद्या सोबत राहणं यापेक्षा वाईट ते काय की एखाद्या दिवशी तो कसं वागेल हेच आपल्याला माहित नसेल. हे चांगलं नाही. आणि म्हणून माणूस येशूवर प्रीती का करतो, तर तो आपला खडक आहे म्हणून. त्याला खडक का म्हणतात, कारण तो स्थिर आहे, एकसारखाच आहे, नेहमी आपल्यावर प्रीती करतो, चांगल्या मूडमध्ये असतो, नेहमी सकारात्मक असतो. आपण त्याला आलिंगन देतो. तुम्हाला नाही वाटत का लोकांना तुमच्या बाबतीत असंच वाटावं? एक मोठी महान भेट देवाने मला दिलीये, ती म्हणजे स्थिर असणारा पती, कारण त्या प्रकारे मी वाढले. माझ्या बाबतीत काय घडलं असतं जर डेव सारखी व्यक्ती स्थिरतेने माझ्या आयुष्यात नसती तर. त्याची स्थिरता. आमेन. चला बघूया फिलिप्पेकरास अध्याय 1 वचन 28 आणि 29. हे खूपच छान असं वचन आहे. लक्ष द्या, तुमच्यासाठी पडद्यावर दाखवतोय. विरोध करणाऱ्या लोकांकडून, शत्रूंकडून एक क्षणही कशाविषयी भयभीत किंवा त्रस्त झाला नाही. अशा सातत्यासाठी, हा स्थिरतेसाठी दुसरा शब्द आहे, अशा सातत्यासाठी आणि निर्भयतेसाठी हे त्यांना त्याच्या नाशाचे, बंधनाचे, पण तुमच्या तारणाचे प्रमाण पुरावा शिक्का आहे. म्हणून जर तुम्ही स्थिर राहू शकलात, हा शत्रूसाठी सांगावा आहे की तू बर्बाद झालायस. कारण सैतान तुम्ही जर स्थिर असाल तर काहीही करू शकत नाही. त्याला तुम्हाला भेडसवायचं असतं, अस्वस्थ करायचं असतं. म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता बऱ्याचशा विचित्र वेगळ्या गोष्टी आणि वेड्यासारखं वागता, पुढचे 5 दिवस तुम्हाला अपराधी वाटतं या केलेल्या गोष्टींविषयी त्या दिवशीच्या. काय पटतंय का माझं तुम्हाला? पण ते तुमच्या तारणाचे प्रमाण, खात्रीपूर्वक पदक व पुरावा आहे आणि ते देवापासून आहे. तर मी माझ्या मदतनीसांना बाहेर बोलवते. मला जरा छोटीशी मदत हवी आहे. ठीक आहे मिस्टर सैतान, तुम्ही या ठिकाणी या. सैताना, येशू, देवाची स्तुती असो. हा विश्वासू कोणत्याही एका दिवसासाठी, तुमची परिस्थिती काय आहे तुम्हाला ठाऊक नाहीये आणि तुम्हाला कसलीच खात्री नाहीये. बायबल आपल्याला आश्वासन देतं की देव सतत काहीतरी अशी परिस्थिती आणणार, घडवणार आपल्या जीवनात, जोवर आपण शांत राहायला शिकत नाही विपरीत परिस्थितीमध्ये. म्हणून जाग आल्यावर तुम्हाला कळत नाही की काय घडणार आहे त्या दिवसात. आणि देवाला आपण तेवढी काळजी करायला नको असतं, कारण त्याला हवं असतं आपण स्थिर असावं, इतकं की आपली सगळी परिस्थिती योग्य प्रकारची असू नये आपल्या आनंदासाठी. इथल्या कुणाला काही कळतंय का सांगा मला? मी स्वतः खूप थकले या अस्थिर परिस्थितीमुळे, आणि परिस्थितीने मला नियंत्रित करण्याद्वारेही. म्हणजे होतं काय की शत्रू तुम्हाला चिडवतो, आणि मग जर तुम्ही देवासोबतच्या नात्यातून दूर गेलात आणि लढायला सुरुवात केली, या सगळ्यामुळे तो अधिकाधिक आनंदी 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 होत जातो. आणि देवाला आपण अशा जागी आणतो जिथे तो खरंच काही करू शकत नाही तुमच्यासाठी, कारण त्याच्यावर आपण आपली भिस्त ठेवत नाही. आणि दुसरीकडे हा प्रकार चालू असतानाच देव लक्ष ठेवून असतो. त्याचं फक्त लक्ष असतं पण जेव्हा मला समजलं जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील आणि त्याच्या सामर्थ्याविरुद्ध शत्रूचे काही चालणार नाही. मी परमेश्वराला माझा दुर्ग, माझा आश्रय म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. आणि मग कल्पना करा, देव सगळ्याची काळजी घेईल आणि माझ्यासाठी समस्याच उरणार नाही, कारण काळजी घेणारा देव असेल. आमेन. मला हवंय तुम्ही हे पाहावं, कारण आत्मिकतेमध्ये नेमकं असंच घडत असतं. हो,
तुम्हाला एखाद्या दिवशी 10 वेळा संधी दिली जाते अस्वस्थ होण्यासाठी आणि रागावण्यासाठी, तुमची शांती गमावण्यासाठी, खरोखर मूर्खपणाच्या गोष्टी बोलण्यासाठी, नको इतके नकारात्मक विचार करण्यासाठी. आणि आपल्याकडे लक्ष दिलं जातं. आत्मिक जगाचं आपल्यावर लक्ष असतं, शत्रूचंही लक्ष असतं, देवाचंही लक्ष असतं. आपले देवदूत आपल्यासाठी ऐकत असतात काही बोलण्यासाठी, ज्याद्वारे कदाचित ते कार्य करतील. आपण कदाचित म्हणू शकतो देव आपल्या जीवनात प्रवेश करू इच्छितो, सैतानही आपल्या जीवनात प्रवेश करू इच्छितो. मी तुम्हासमोर जीवन आणि मृत्यू, आशीर्वाद आणि शाप ठेवले आहेत. निवड करा, निवड करा. परवा नाही आतून तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला वाटत असेल की आतून एक जोरदार ठोसा मिळणार आहे, पण जर तुम्ही म्हणाला देवा मदत कर, मदत कर, मदत कर, देवा मला मदत कर, मदत कर, मला स्थिर ठेव, माझं तोंड बंद ठेवण्यासाठी मदत कर, मदत कर, मदत कर, देवा मला मदत कर, झटके येऊ नये म्हणून मला मदत कर, मदत कर, मदत कर, मदत कर. जास्त वेळ लागत नाही. देव तुमच्या वतीने कार्य करतो. आणि का ठाऊक आहे? कारण बायबल सांगतं आपल्या सहनशक्ती पलीकडे तो आपली परीक्षा पाहत नाही, पण प्रत्येक मोहातून बाहेर पडण्यासाठी तो रस्ता दाखवतोच दाखवतो. विरोध करणाऱ्या लोकांकडून, शत्रूकडून एक क्षणही कशाविषयी भयभीत किंवा त्रस्त झाला नाही. अशा सातत्यासाठी आणि निर्भयतेसाठी त्यांना त्याच्या नाशाचे, बंधनाचे, पण तुमच्या तारणाचे प्रमाण, पुरावा आणि शिक्कामोर्तब होईल. आणि सैतानाच्या उद्ध्वस्ततेला बाधा आणली जाईल आणि ते तुमच्या तारणाचे प्रमाण असेल. आणि ते देवापासून आहे. मला वाटतं घरी जाऊन देवासोबत तुम्ही खंबीर राहा. तो तुम्हाला स्थिर राहायला मदत करील. देव आपल्याला भयाचा आत्मा देत नाही, तर तो सामर्थ्य, प्रीती आणि समतोल मन पुरवतो. विचारांबाबतीत विचार करा, मनाचा निग्रह करा. तुमचं वर्तन कसं असणार या बाबतीत. स्वतःसोबत रोज सकाळी एक मीटिंग घ्या आणि काही गोष्टींवर विचार करा. स्वतःला असं म्हणू नका की मी ही योजना पुष्कळ काळापासून ठरवली आहे आणि जर ही योजना मी ठरवल्याप्रमाणे झाली नाही तर मी द्विबुद्धी मनाची असेन. कारण मी तुम्हाला सांगू शकते या क्षणी, तुम्ही आधीच तुमच्या भरोशावर सही केली आहे. काही गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करतील. केवळ लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या योजनेची शेखी मिरवू नका. हॅलो, मी म्हटलं तुम्ही तुमच्या योजनेची शेखी मिरवू नका. मी योजना केल्याप्रमाणे हा संदेश व्यवस्थित क्रमवार पद्धतीने येत नाहीये, पण तरीही मी एक प्रकारे स्वतःला कष्ट देत असते. तासन तास, कित्येक आठवडे घालवते तयारी करण्यात आणि कसं मांडावं याची योजना करते. तेव्हा कुठे देव सगळं एकत्रित करतो आणि अशा प्रकारे ते विचित्र वाटतं. आपल्याला जीवनात काही कलात्मक घडवता येत नाही. आपल्याला पार्टीत मजा लुटता येत नाही जर आपल्याला आपल्याच योजनेला महत्त्व द्यायचं असेल. कारण मानवी मन त्याच्या मार्गाने योजना बनवतो, पण देव त्याचे टप्पे निर्देशित करतो. आमेन. तुमचं माहित नाही, पण खूप काही काळापूर्वी मी पार्टी चुकवली, पण आता मला एका पार्टीत जायचं आहे. योग्य कार्य करणाऱ्या कितीतरी लोकांची उदाहरणं बायबलमध्ये आहेत, पण आपल्याकडे अशी पुष्कळ उदाहरणं आहेत ज्यांनी चुका केलेल्या आहेत. एलियाने एके दिवशी स्वर्गातून अग्नी खाली मागवला. 450 बालपुजाऱ्यांना मूर्ख बनवलं, त्यांची हत्या करून तुकडे तुकडे केले. मला कल्पना करवत नाही की दुसऱ्या दिवशी तो किती थकला असेल. आणि कधी कधी या गोष्टी आपण वाचतो पण त्यावर विचार करत नाही. किती प्रकारची ऊर्जा त्याला लागली असेल, किती भावनिक ऊर्जा खर्च झाली असेल. दुसऱ्या दिवशी एक स्त्री त्याला दमदाटी करते, इजबेल नावाची, आणि तो शेवटी जंगलात पळून जातो, झाडाखाली बसून मरणाची वाट पाहतो. आणि देव दूतांना पाठवून त्याच्या झोपेची जेवणाची काळजी घेतो. मला माझी समस्या काय आहे ते कळत नाही. पलंगावर जाऊन झोपी जा, कदाचित काहीतरी मदत मिळेल. आमेन. पण देव जे सांगतो ते मला आवडतं. थोडीशी झोप आणि जेवण झाल्यावर मग उठून तो गुहेत जाऊन लपला. तरीही तो देवाची आज्ञा मानायला तयार नव्हता. पण देव जिथे होता तिथे तो आला आणि तो काय म्हणाला ते मला आवडलं. तू इथे काय करतोयस? मला फक्त देववचन तुम्हाला सांगायचंय. तू इथे काय करतोयस?
तिथे लोक मरतायत, नरकात चाललेत, मुलं उपाशी आहेत, शरीर व्यापारात लोक अडकलेत आणि मी बाथरूमच्या भिंतीवर डोकं आपटते कारण माझा नवरा फुटबॉलची मॅच बघतोय म्हणून. काय कुणी ऐकतंय की नाही आज माझं इथे? सगळ्या मिळून आज किती विचित्रपणा व्हायला हवाय सांगा मला. ते मला योग्य वागवत नाहीत, कुणालाच माझी काळजी नाहीये, ब्ला 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 ब्ला. जरी जगातली प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी गैरवर्तन करत असेल याचा अर्थ तुम्हाला रागाने भरकटण्याचं लायसन्स मिळालेलं नाहीये. ठीक आहे, लक्ष द्या, 3 आठवड्यांपूर्वी मी कुणावर तरी खूप चिडले. म्हणजे मी किती काय रागावलेली होते ते मला माहित नाही, पण हो मी खूप 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 चिडले होते, खूपच चिडले. मी विचार करत नव्हते, मी प्रार्थना करत नव्हते, देवाकडून वचन मिळवत नव्हते. मी फोन उचलून त्यांना सांगून टाकलं की मी किती चिडले. काही झालं तरी हे मी तुमच्यासाठी केलंय. मी इतकं केलं त्याचा काही उपयोग झाला नाही. मी इतकी चिडले होते की जवळपास 2 दिवस गेले मला अपराधी वाटायला. आणि मला समजलं पुष्कळ काळाने मी खूप खूप चिडले होते कारण बऱ्याचदा मी कुणावर तरी रागावते म्हणजे मला 5 मिनिटात अपराधी वाटतं. माझ्या मनात क्षमा मागायचा विचारही आला नाही अगदी 3ऱ्या दिवसापर्यंत. आणि मग देवाने माझ्या मनात घालायला सुरुवात केली की हो, तो माणूस खूप वाईट वागला, खरोखर वाईट वागला. त्याचं वागणं वेडेपणाचं, मूर्खपणाचं होतं. त्याचं आता त्याला खूप दुःख झालंय, असं त्यांनी करायला नको होतं. पण तो म्हणाला त्यामुळे तुला सबब मिळत नाही. तुला तुझं ताळतंत्र सोडण्याचं कारण नव्हतं, तोंडाळपणा करण्यासाठी. आणि मला वाटलं तू एक उदाहरण बनशील आणि त्याला दाखवून देशील. आणि मी दुसरी संपूर्ण रात्र वाट पाहिली. मी डेव्हला फोन केला आणि ते केल्यावर मला बरं वाटलं. मी डेव्हला फोन केला, त्याला सगळं ठाऊक होतं. मी त्याला सांगितलं मला असं वाटतंय की देव मला सांगतोय मी त्यांना फोन करून क्षमा मागावी. पण एक सांगू का की कधी कधी अशा प्रकारात आपण जास्तच बोलतो, तडजोडीच्या प्रकरणात. तर तुला असं वाटतंय का की मी त्यांची क्षमा मागणं ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असेल आणि मी हे करू का? हे मी 3 आठवड्यापूर्वी केलंय. म्हणजे मला हवं होतं की त्याने असं सांगावं की नाही, मला नाही वाटत तू तसं करावंस किंवा हे त्याच्याकरता चांगलं असेल. तो इतकंच म्हणाला, हे तू केलंच पाहिजेस, जे देव सांगतोय ते कर. मी जवळपास चिडलेच होते त्याच्यावर. मला हे ऐकायचं नव्हतं. देव जे सांगतोय ते कर. घरात शांतता राहणार नव्हती हे नक्की होतं. आणि मला खरंच नाही, मला हे करायचंच नाहीये. हे संभाषण माझ्या डोक्यात चालू होतं आणि मी फोन करून म्हणणार होते की मला एवढंच सांगायचं, गेल्या आठवड्यात मी तुमच्यावर चिडले, मला क्षमा करा. आणि ती व्यक्ती बोलताना मी ऐकलं की मला आश्चर्य वाटतं की तुम्ही अशा कशा काय वागलात याचं. मी देवाकडे प्रार्थना केली की प्लीज 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 त्यांना इतकी कृपा पुरव की देवा त्यांनी म्हणावं की माझीही चूक झाली, माझी चूक झाली, त्यामुळे मला मदत मिळेल देवा. आणि मला वाटलं की याने मला मदत मिळेल जर मी म्हटलं मला क्षमा करा आणि गेल्या आठवड्यात मी तुमच्यावर चिडले. ते म्हणू शकत होते की हो तू त्यासाठी पात्र आहेस, मी तुला दोष देत नाही, पण आम्ही आभारी आहोत. आणि मी फोन लावला, त्यांनी उचलू नये अपेक्षेने, आणि त्यांनी उचलला. हॅलो, कसे आहात तुम्ही? अरे तुम्ही कशा आहात? देवाने माझ्या वतीने कार्य केलं होतं कारण त्याला माहित होतं की माझी सहनशक्ती इतकीच होती. मी क्षमा मागितल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली की या सगळ्याची तुम्ही भविष्यात चिंता करू नका, मी सुद्धा वाईट वागलो, ब्ला 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 ब्ला. महत्वाचा मुद्दा असा की जरी ते दुराग्रही, गर्विष्ठ, वाईट स्वभावाचे असतील तरी माझ्या मनशांतीसाठी मी हे करायलाच हवं. तुम्ही समजून घ्यायला हवं की जेव्हा तुम्ही क्षमा करता आणि योग्य ते करण्याची निवड करता, तुम्ही कुणावरही उपकार करत नाही, तुम्ही स्वतःवरच उपकार करता.
तुम्हाला देव मुक्त करू पाहतो, त्याला तुम्ही सगळा वेळ मत्सर आणि कडवटपणात घालवावसा वाटत नाही. सगळ्या प्रकारचे वाईट आणि नकारात्मक विचार तुम्ही निवड करू शकता. घरी गेल्यावर चांगलं आयुष्य जगण्याची तुम्हाला हवं असेल तर योग्य ते विचार करण्याची तुम्ही निवड करू शकता, योग्य ते बोलण्याची. आणि ते मूड आणि त्या भावना तुम्हाला नियंत्रित करणार नाहीत हे लक्षात घ्या. पहिल्या 10 मिनिटातच तुम्ही म्हणा, मी असं होऊ देणार नाही, देवा मला मदत कर, मदत कर, मदत कर, मदत कर. आणि मी तुम्हाला हमी देते, तुमच्या जीवनात जे लोक तुम्हाला विचित्र बनवतायत, जर बऱ्याच काळ तुम्ही स्थिर राहिलात, तुम्ही त्यांच्यासाठी साक्ष असाल, तुम्ही मीठ आणि प्रकाश असाल. मीठ म्हणजे तुम्ही त्यांना तान्हेलं बनवाल जे तुमच्यापाशी आहेत त्यासाठी. तुम्ही त्यांना तान्हेलं बनवाल जे तुमच्यापाशी आहे त्यासाठी. इतरांना आणि स्वतःलाही एक सर्वोत्तम अशी भेट आपण देऊ शकतो, ती म्हणजे मूर्खपणाला अटकाव घालायचा आणि स्थैर्याची निवड करायची. मी आयुष्यातील पुष्कळ वर्ष खर्ची घातली भावनेद्वारे नियंत्रित होण्यात, आणि ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. माझ्या सभोवती असलेल्या लोकांसाठी नाही, स्थिर प्रकृतीचा होण्यासाठी मी खरोखर देवासोबत आणि पवित्र आत्म्यासोबत खूप मेहनत घेतली. मला तुम्हाला उत्तेजित करायचंय. तुम्हाला जर त्याची गरज आहे तर 100% त्यासाठी प्रयत्न करा. ख्रिस्त ही देवावर अवलंबून असण्याची खरी खूण आहे. तसेच आपल्या कार्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि म्हणूनच जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.